आपण जाणून घ्यावी। आणि मी म्हणतो की विवाहाच्या बाबतीमध्ये सगळ्यात सुंदर प्रसंग हाच आहे की ज्या वेळेस आपण देवाची इच्छा आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल काय आहे हे जाणून घेतो। आमेन। देव त्याची योजना नंतर नाही करत, तर परमेश्वराची योजना अगोदरच झालेली असते। आणि म्हणून वैवाहिक जीवन कसं असावं हे विवाह झाल्यानंतर परमेश्वर नाही शिकवू इच्छित, तर देवाची अपेक्षा आहे वैवाहिक जीवनाची सुरुवात होण्या अगोदरच तुम्हाला या गोष्टी माहिती असल्या पाहिजे। आमेन। आणि म्हणून हा प्रसंग देवाकडून असतो की तुम्ही शिकावं, तुम्ही समजून घ्यावं की एका पतीची जबाबदारी काय, एका पत्नीची जबाबदारी काय। म्हणून ख्रिस्ती लग्नामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की लग्न होण्यापूर्वी पती आणि पत्नी किंवा मुलगा आणि मुलगी या दोघांसाठी देवाचं वचन नेमकं काय म्हणतं, वैवाहिक जीवनासाठी परमेश्वराची इच्छा काय आहे हे मनुष्याने समजून घ्या। ह्याच जागेवर जर बँड असता तर देवाची इच्छा कोणालाच ऐकायला आली नसती। म्हणून ख्रिस्ती लोकांनो कान देऊन ऐका, बँड खरंच लावू नका, कारण त्या बँडच्या आवाजात देवाची इच्छा तुम्ही ऐकू शकत नाही। तिथं फक्त सैतानाच्या आरोळ्या ऐकायला येतील तुम्हाला आणि आयुष्यभर तुमच्या कानामध्ये त्याच घुमतील। पण ज्या वेळेस एका विवाहाची सुरुवात लग्नाद्वारे होते, आपलं वचनाद्वारे होते, मीटिंगद्वारे होते, भक्तीद्वारे होते, तर मी विश्वास ठेवतो की परमेश्वराला ही दिलेली संधी असते तुम्ही की देवा तू सांग की आमच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात आम्ही कशी करावी। एका मुलासाठी किंवा जो वर आहे त्याच्यासाठी किंवा जी वधू आहे तिच्यासाठी नेमकी परमेश्वराची इच्छा काय आहे हे जाणून घेण्यासाठी ही सगळ्यात उत्तम संधी जी परमेश्वर आपल्याला देतो। आणि म्हणून आपण विश्वास ठेवू की आज रात्री परमेश्वर जो आहे तो मनोजशी बोलेल। आणि जरी अमिता इथं नसेल तरी विश्वास ठेवू, देवाने आज्ञा फक्त आदामाला दिली, त्यावेळेस हवा नव्हती, पण ही आदामाची जबाबदारी होती की त्याने हवेला सांगावं। आणि म्हणून त्याने सांगितलं पण होतं, कारण ज्या वेळेस फळ खायला दिलं, सैतान म्हणत होता हे फळ नाही खायला लावलं का देवाने, तर हवा काय म्हणते, नाही परमेश्वराने आपल्याला सगळे फळ खायला लावले, फक्त त्या झाडाचं फळ नाही खायला लावलं। याचा अर्थ बायबल असं सांगतं की आदामाने तिला सांगितलं होतं की देवाने मला आज्ञा दिलेली आहे की हे फळ खायचं नाही, कारण देवाची आज्ञा त्यावेळेस आदामाला मिळाली ज्यावेळेस हवा नव्हती। पण आदामाची ही जबाबदारी होती म्हणून त्यांनी ती पूर्ण केली की ती आज्ञा त्याने हवेपर्यंत पोहोचवलेली होती। म्हणून आज जरी इथं अमिता नसली, पण मनोजची ही जबाबदारी आहे की परमेश्वराची इच्छा काय आहे ही तो विश्वासाने अमितापर्यंत पोहोचवेल। आमेन। आणि म्हणून आज आपण विश्वास ठेवू की प्रभू आपल्याशी बोलेल। हालेलुया। आणि असं समजू नका की आजचं वचन फक्त मनोजसाठी आणि अमितासाठी आहे, पण आजचं वचन प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे ज्यांचा विवाह झालेला आहे किंवा होणार आहे। आणि म्हणून विश्वास ठेवा की प्रभू आज आपल्याशी बोलेल। आमेन। तर आपण डोळे झाकून छोटीशी प्रार्थना करून देवाच्या वचनाकडे जाऊ। सर्व शक्तिमान आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करत्या प्रभू, सर्व आदर महिमा गौरव सन्मान तुझा आहे, तुलाच देतो। तुझ्या पायाजवळ स्वतःला झुकवतो, लीन आणि नम्र नतमस्तक होतो। मी तुझ्याशिवाय काहीच करू शकत नाही देवापा। मी परत एकदा तुझ्याकडे बघतो प्रभू, स्वतःला मी शून्य करतो देवापा। तुझ्या आत्म्याने मला भर, या अशुद्ध जिभेवठेला तुझ्या पवित्र वेदीवरील इंगळ लाव आणि माझा दोष नाहीसा कर। पवित्र आत्मा माझा कब्जा घे, मी घटावं आणि तूच वाढावा, तुझी इच्छा पूर्ण व्हावी असू दे। आज तुझी वाणी आमच्या कानावर पडू दे, कोणा मनुष्याची नाही। तुझी इच्छा आज या ठिकाणी पूर्ण व्हावी असू दे। तू बोल, आम्ही ऐकत आहोत। सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुझा आम्ही तुलाच देतो। प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली, आमेन। एक वचन आपण काढू, इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 25 आपण वाचून घेऊ। इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 25, तिथं असं म्हटलेलं आहे, वाचू आपण। तिथं असं म्हटलंय, पतींनो जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली, तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती करा। परत एकदा वाचू पास्टर साहेब आपण। पतींनो जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली, तशी तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती करा। तशी तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती करा। ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली, ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले, आणि स्वतःला तिच्यासाठी समर्पण केले। बस आता नीट लक्ष द्या, देवाचं वचन सांगतं पतींनो, याचा अर्थ हे वचन पुरुषांसाठी आहे, ज्यांचं लग्न झालंय, ज्यांचं होणार आहे, जसं मनोज या ठिकाणी आहे, ज्याचं लग्न उद्या होणार आहे,
सर्वांसाठी हे वचन आहे. आता नीट लक्ष द्या. बायबल म्हणतं, पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. मग जर एका पतीला किंवा एका पुरुषाला हे समजून घ्यायचं असेल की पत्नीवर प्रीती कशी करायची, तर पहिल्यांदा त्याला हे समजून घ्यावं लागेल की ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती कशी केली. हालेलुया. हालेलुया. जोपर्यंत येशूची प्रीती तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या पत्नीवर प्रीती करता येणार नाही. देवाची अपेक्षा ही आहे की जशी ख्रिस्ताने आपल्या मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. हालेलुया. तर पहिल्यांदा आपण ही गोष्ट बघू की ख्रिस्ताने मंडळीवर कशी प्रीती केली. सगळ्यात कठीण काही असेल तर ती मंडळी आहे. नीट लक्ष द्या. घरामध्ये पत्नी ज्या वेळेस येते, एक बायको जर असेल, कारण काही लोक करतात अनेक म्हणून सांगते, तर सांभाळणं फार कठीण आहे. तिचं मन जपणं, तिचे विचार जाणणं, तिच्या गरजा पूर्ण करणं, या सगळ्या गोष्टी असं म्हटलं जातं, घर बघावं बांधून आणि लग्न सुद्धा करून बघितल्यानंतरच अनुभव येतो की काय असतं संसार, काय असतं. म्हणून पत्नीला सांभाळणं इतकं सोपं नाहीये, लक्षात घ्या. म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ख्रिस्ताने मंडळीवर जशी प्रीती केली. आता मंडळी जी आहे ती काही एक व्यक्ती नसतो. मंडळीमध्ये अनेक लोक असतात. नीट लक्ष द्या. जितके लोक तितके विचार, जितके लोक तितके स्वभाव, जितके लोक तितक्या सवयी. कोणाचंच मन कोणाशी जुळत नाही, कोणाचंच कोणाशी पटत नाही. असे सगळे भिन्न विचाराचे, भिन्न आवडीनिवडीचे लोक एकाच मंडळीमध्ये असतात. पहिली गोष्ट, त्यांचं देवाशी जमत नाही तरी देव त्यांच्याशी जुळून घेण्याचा प्रयत्न करतो. ही आहे मंडळी. तुम्हाला माहितीये, देव इतका महान आहे की परमेश्वर एवढं प्रेम करतो, मंडळी देवाला अजिबात समजून घेत नाही, पण तरी ख्रिस्त त्याची प्रीती सोडत नाही. मला एक सांगा, आपण जर देवाच्या मंडळीमध्ये जातो तर देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी जातो का आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी जातो? पहिला प्रश्न स्वतःला हा विचारा. ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना करतात, तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे करतात का स्वतःच्या इच्छेप्रमाणे करतात, याचा विचार करा. अजून सुद्धा देवाला आपण समजू शकलेलो नाही, पण तरी देव आपल्यावर प्रीती करतो. याला म्हणतात ख्रिस्ताची प्रीती. की समोरचा करो न करो, पण ख्रिस्त प्रीती करण्याचं सोडत नाही. भिन्न विचार आहेत, भिन्न स्वभाव आहेत, भिन्न सवयी आहेत, पण तरी सुद्धा ख्रिस्त काय करतो? प्रीती करतो. याला म्हणतात प्रेम करणं. बायबल म्हणतं, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी पतींनो तुम्ही आपल्या आपल्या पत्नीवर काय करा? प्रीती करा. अमिता कोणत्या घरातून येणार आहे, तिचा स्वभाव कदाचित वेगळा असेल, तिच्या सवयी कदाचित वेगळ्या असतील, तिचा विश्वास कदाचित वेगळा असेल, या सगळ्या तिच्या आवडीनिवडी कदाचित वेगळ्या असतील, पण तुम्हाला माहितीये या सगळ्या गोष्टींना सामावून घेऊन जेव्हा एक व्यक्ती प्रीती करतो ना, ती ख्रिस्तासारखी प्रीती आहे. आमेन. प्रीती याला नाही म्हणत की तू माझ्यासारखं वाग. प्रीती याला नाही म्हणत तू बदलशील तर मी तुझ्यावर प्रेम करेल. प्रीती याला म्हणतात जसं आहे तसं स्वीकारणं, ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत स्वीकारणं. प्रभू येशू ख्रिस्ताने अट टाकून प्रीती नाही केली. प्रभू येशू ख्रिस्ताने असं नाही म्हटलं की जोपर्यंत जग बदलत नाही मी मरणार नाही, जोपर्यंत हे लोक सुधरत नाही मी रक्त सांडणार नाही. बायबल मध्ये प्रेमाची व्याख्या फार सुंदर दिलेली आहे. ते वचन वाचू. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय वचन 8 वाचा. प्रेमाची सुंदर व्याख्या बायबल मध्ये दिलेली आहे. नीट लक्ष द्या. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय वचन 8. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असताना ख्रिस्त आपणासाठी ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. आमेन. आमेन. प्रेम हे आहे की मी पापी असताना ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला. मंडळी पापात असताना ख्रिस्त मंडळीसाठी मरण पावला. मंडळी चांगली होती म्हणून नाही, लोक चांगले होते म्हणून नाही, मनुष्य चांगला होता म्हणून नाही, तर मनुष्य पापात होता म्हणून ख्रिस्त मरण पावला. याला प्रेम म्हटलं जातं. हालेलुया.
असा विचार नका करू की समोरचा बदलेल मग मी प्रेम करेल, समोरचा त्याचा स्वभाव बदलेल मग मी प्रेम करेल. बिलकुल नाही. ख्रिस्ताचं प्रेम ते आहे की त्याने लोकांना बदलण्यासाठी नाही, तर त्याने लोकांना शुद्ध करण्यासाठी प्रेम केलं. जसे तुम्ही आहात त्याच परिस्थितीत प्रभू येशू ख्रिस्ताने स्वीकारलं आणि त्याने म्हटलं की मी तुमच्यासाठी माझा प्राण देतो. याला म्हणतात प्रेम. हालेलुया. नीट लक्ष द्या, एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. एकदा एक दवाखाना होता. काय होता? बोलत जा. काय होता? दवाखाना. त्या दवाखाना 9 वाजता उघडायचा. किती वाजता उघडायचा? 9 वाजता सकाळी. तर त्या दवाखान्यामध्ये एक वृद्ध व्यक्ती, एक वयस्कर व्यक्ती सकाळीच 8:45 वाजता येऊन बसला, कारण त्याला डॉक्टरला भेटायचं होतं. त्या वयस्कर व्यक्तीच्या बोटाला जखम झालेली होती आणि त्याला ड्रेसिंग करायला त्या ठिकाणी आलेला होता तो डॉक्टरकडे. तो 15 मिनिट अर्धा तास अगोदरच येऊन बसला, कारण त्याला घाई होती. आणि तो दवाखान्याच्या बाहेर येऊन तिथं वेटिंग रूम मध्ये बसलेला होता. त्याचं मन विचलित होतं की केव्हा डॉक्टर येतील, केव्हा डॉक्टर येतील, केव्हा मी तपासू आणि केव्हा मला परत जाता येईल, अशी घाई त्या वयस्कर व्यक्तीला होती. 9 वाजता बरोबर त्या ठिकाणी डॉक्टर आले आणि डॉक्टरांनी कॅबिन मध्ये त्यांच्या रूम मध्ये जाता जाता त्या व्यक्तीला पाहिलं की तो व्यक्ती तिथं बसलेला आहे. डॉक्टर आल्याबरोबर तो उठून उभा राहिला आणि डॉक्टरच्या मागे जायला लागला. डॉक्टरांनी म्हटलं थोड्या वेळ थांबा, मी बोलवतो तुम्हाला. डॉक्टरांना कळलं की यांना घाई आहे. डॉक्टर मध्ये गेले, त्यांनी टेबलावर त्यांचं सामान वगैरे ठेवलं, व्यवस्थितपणा केला, बसले आणि मग बेल वाजवली. ते काचेतून बघत होते डॉक्टर की बाहेरचा जो व्यक्ती वयस्कर त्याला कसली तरी घाई आहे. तो घडी घडी घड्याळाकडे बघतोय आणि घाईमध्ये आहे. हे डॉक्टर पाहत होते त्याला मधून. मग डॉक्टरांनी बेल मारली आणि कंपाऊंडरला सांगितलं त्या व्यक्तीला मध्ये पाठवा. नीट लक्ष द्या. कंपाऊंडरला म्हटलं याला मध्ये पाठवा. त्या व्यक्तीला कंपाऊंडरने आतमध्ये पाठवलं. तो मध्ये गेला आणि डॉक्टरांना म्हटलं मला ड्रेसिंग करायचंय. डॉक्टरांनी त्याचा हात पाहिला, त्याची पट्टी काढली, औषध वगैरे लावायला सुरुवात केली आणि डॉक्टर त्यांच्या बोटाला ड्रेसिंग करत होते. मग डॉक्टर ड्रेसिंग करता करता त्या बाबांना म्हणाले की काका तुम्हाला एवढी घाई कसली आहे? मी पाहतोय तुम्ही आल्यापासून तुम्हाला खूप घाई आहे कसली तरी, तुम्ही घडी घडी घड्याळाकडे बघताय. त्या काकांनी सांगितलं की मला माझ्या बायकोला भेटायला जायचंय. बोला कुठे भेटायला जायचंय? बायकोला. कोणाला भेटायला जायचंय? बायकोला. मला माझ्या बायकोला भेटायला जायचंय. डॉक्टर म्हटले तुमची बायको कुठे आहे? तर ते म्हटले माझी बायको आजारी ती दवाखान्यात आहे आणि म्हणून मला माझ्या बायकोला भेटायला जायचंय. का? कारण मी रोज सकाळी तिच्या सोबतच नाश्ता करतो, मी तिच्या सोबतच नाश्ता करतो, म्हणून मला तो नाश्त्याचा टाइम झालेला आहे, म्हणून मला तिला भेटायला जायची घाई आहे. मग डॉक्टरला फार कौतुक वाटलं. डॉक्टर म्हटले काय तुमचं प्रेम, एवढं वय होऊन गेलं, तुमच्या लग्नाला एवढे वर्ष होऊन गेले, पण तरी सुद्धा तुमचं प्रेम अजूनही तसंच आहे की तुमचं प्रेम एवढं आहे की तुमच्या बायकोशिवाय तुम्ही नाश्ता करत नाही. मग डॉक्टरांनी पटापट ड्रेसिंग केली आणि त्यांना पट्टी वगैरे बांधली आणि गोळ्या औषधं दिली आणि डॉक्टरांनी सांगितलं काका तुम्ही जा लवकर, कारण तुमची बायको तुमची वाट पाहत असेल. काय सांगितलं? काका तुम्ही जा लवकर जा, कारण तुमची बायको तुमची वाट पाहत असेल. त्यावेळेस त्या काकांनी डॉक्टरला उत्तर दिलं की माझी बायको माझं वाट पाहत नाही. म्हणे का? कारण तिच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे म्हणे. 5 वर्षांपासून ती मला ओळखत नाही. नीट लक्ष द्या. त्या काकांनी उत्तर दिलं माझी बायको मला 5 वर्षांपासून ओळखत नाही. डॉक्टरला एवढं आश्चर्य वाटलं. डॉक्टर म्हटले जी बायको तुम्हाला 5 वर्षांपासून ओळखत नाही तिला भेटण्यासाठी आणि तिच्या सोबत नाश्ता करण्यासाठी तुम्ही एवढी घाई करताय, हे कसं काय? मग काका त्या डॉक्टरला म्हटले डॉक्टर तिच्या आजारपणामुळे ती मला ओळखत नाही, पण मी तर चांगला आहे ना, मला तर माहिती आहे ना ती माझी पत्नी आहे, मी तिला ओळखतो, मी तिच्यावर प्रेम करतो आणि म्हणून मी रोज तिच्या सोबत त्या ठिकाणी आज सुद्धा नाश्ता करत आहे. हालेलुया. हालेलुया. समोरचा व्यक्ती देवाला ओळखत नाही, समोरचा व्यक्ती आपल्या पापामध्ये मस्त आहे, समोरचा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये मस्त आहे, देवाशी त्याला काही घेणं देणं नाही, तरी सुद्धा ख्रिस्ताने मंडळीसाठी काय दिला? प्राण दिला. बोला काय दिला? ही आहे ख्रिस्ताची प्रीती. आमेन. की ख्रिस्त मंडळीसाठी त्यावेळेस मरण पावला ज्यावेळेस मंडळी पापामध्ये होती, ज्यावेळेस मी पापामध्ये होतो, मी ख्रिस्ताला ओळखणारा नव्हतो, तरी ख्रिस्ताने माझ्यावर प्रीती केली. यालाच प्रीती म्हणतात आणि तीच प्रीती परमेश्वर एका पतीला आपल्या पत्नीवर करायला लावत आहे. आमेन. हा
ऍडजस्टमेंट ती करते कारण ती तिचं घर सोडून तुमच्या घरी येते. सगळ्या गोष्टी तिची ऍडजस्टमेंट असते. ज्या आई वडिलांसोबत ती वाढली त्या आई वडिलांना ती सोडते. ज्या भाऊ बहिणींसोबत ती वाढली त्या भाऊ बहिणींना ती सोडते. ज्या घराची तिला सवय होती ते घर तिने सोडलं. ज्या अन्नाची तिला सवय होती त्या सवयी तिने सोडल्या. तुम्हाला माहितीये एक पत्नी ज्या वेळेस एका पतीच्या घरामध्ये येते ना, बऱ्याचशा गोष्टींचा त्याग तिला करावा लागतो. त्याच्याशिवाय तिला पतीच्या घरात येता येणार नाही. तिला जुनं सगळे ओळख सोडावी लागते. एवढंच काय हो, नाव सुद्धा बदलतं. आतापर्यंत बापाचं नाव लावत होती, याच्या पुढे कोणाचं नाव लावेल? याच्या पुढे कोणाचं नाव लावेल? पतीचं. आतापर्यंत तिच्या वडिलांचं नाव तिच्या नावासमोर लागत होतं, पण ज्यावेळेस लग्न एका मुलीचं होतं ना, त्याच्यानंतर पतीचं नाव तिच्या नावासमोर लागतं. हालेलुया. तिचं सरनेम बदलून जातं, तिचं कुळ बदलून जातं. हे काय सरनेम तुमचं? कुवर. आणि तिचं वसावे. अमिता वसावे आहे आणि मनोज कुवर आहे. पण ज्या वेळेस वसावे परिवारात ती वाढली, वसावे म्हणून तिची ओळख होती, शाळेच्या रजिस्टर मध्ये तिने शिक्षण वसावे या नावाने घेतलं. पण ज्या वेळेस लग्न करून ती मनोजच्या घरामध्ये येईल ना, ती कुवर बनायला तयार आहे. हालेलुया. तिची ओळख बदलायला ती तयार आहे. त्या सगळ्या जुन्या गोष्टी सोडायला ती तयार आहे. त्या सगळ्या जुन्या सवयी ती सोडायला तयार आहे. अरे आपलं घर सोडून आपण दुसऱ्याच्या घरात गेलो ना तर आपल्याला झोप नाही लागत, आपल्याला करमत नाही. 2 दिवसाच्या वर आपण दुसऱ्या ठिकाणी राहू शकत नाही. विचार करा, एक स्त्री तिचं घरदार सोडून ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये ती ह्या विश्वासाने की आता हेच माझं घर आहे. हालेलुया. ते सगळं त्याग केल्यानंतर त्या ठिकाणी पतीचं घर तिला मिळत असतं. तुम्हाला माहितीये मंडळी तशीच आहे. जोपर्यंत मंडळी जुनं जीवन सोडत नाही, जुन्या सवयी सोडत नाही, जुने विचार सोडत नाही आणि सगळ्या जुन्या गोष्टी सोडत नाही, तोपर्यंत ख्रिस्त तिचा स्वीकार करत नाही. हालेलुया. हालेलुया. पती पत्नीचं रिलेशन हे ख्रिस्त आणि मंडळीचं रिलेशन आहे. आमेन. की मंडळीला सुद्धा या सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतात. जुने विचार, जुने स्वभाव, जुन्या सवयी, या सगळ्या गोष्टी सोडून आता ख्रिस्ता सोबत राहण्यासाठी त्या सगळ्या गोष्टींचा त्याग केल्याशिवाय ख्रिस्त मिळत नाही. हालेलुया. तसंच पतींनो, ज्या वेळेस तुमची पत्नी तुमच्या घरामध्ये येईल ना, म्हणून ख्रिस्त म्हणतो मी माझ्या मंडळी प्रीती का करतो? कारण माझ्या मंडळीने बऱ्याच गोष्टी माझ्यासाठी सोडल्या आहेत. आमेन. ख्रिस्ताची मंडळी कोण आहे माहिती का? नीट लक्ष द्या. चर्च मध्ये येणारे ख्रिस्ताची मंडळी नाहीये. नुसते बाप्तिस्मा घेतलेले ख्रिस्ताची मंडळी नाहीये. नुसते त्या ठिकाणी गीत गाणारे ख्रिस्ताची मंडळी नाहीये. नुसते देवाचं वचन नुसते पोपटासारखे बोलणारे ख्रिस्ताची मंडळी नाहीये. स्वतःचं नाव डॅनियल ठेवल्याने मी ख्रिस्ताची मंडळी होत नाही. नीट लक्ष द्या. मी ख्रिस्ती परिवारात जन्माला आलो म्हणून मी ख्रिस्ताची मंडळी होत नाही. जोपर्यंत तुम्ही त्याग करत नाही, जोपर्यंत तुम्ही सर्वस्व सोडत नाही, बायबल म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जो कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो त्याने प्रथम आत्मत्याग करावा, स्वतःचा त्याग करावा, स्वतःच्या आवडीनिवडींचा त्याग करावा, स्वतःच्या इच्छेंचा त्याग करावा. जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीचा त्याग करत नाही, तुम्ही ख्रिस्ताची मंडळी होऊ शकत नाही. हालेलुया. म्हणून पहिले ख्रिस्त आणि मंडळी हे नातं समजून घ्या, मग पती पत्नीला त्यांचं नातं समजेल. नीट लक्ष द्या. का आपले रिलेशन चांगले नाहीयेत? लग्न झाल्यानंतर सुद्धा का आपले एकमेकांशी पटत नाही? लग्न झाल्यानंतर सुद्धा का पती पत्नीमध्ये प्रेम नाहीये? नव्याचे 9 दिवस आनंद करतात, त्याच्यानंतर फक्त भांडणं होतात. अनेक संबंध असे जे तुटायवर आलेले आहेत, अनेक संबंध असे आहेत की जे एकमेकांशी बोलत नाही. अरे लेकरं मोठे झालेले तरी सुद्धा तुमच्या घरामध्ये अजून सुद्धा वाद चाललेले आहेत. का? याच्या मागचं एकच कारण आहे, ज्यावेळेस पती देवाने दिलेलं वचन पाळत नाही आणि पत्नी सुद्धा देवाने दिलेलं वचन पाळत नाही. तुम्हाला माहितीये, जेव्हा पती आणि पत्नी ख्रिस्त आणि मंडळी प्रमाणे जगत नाही, तोपर्यंत तुमचं वैवाहिक जीवन आशीर्वादित होऊ शकत नाही. हालेलुया. हालेलुया. मंडळी त्याग करत नाही तोपर्यंत ख्रिस्त प्राप्त होणार नाही. आणि ख्रिस्त ज्यावेळेस मंडळीला स्वीकारतो, तो स्वतःचा त्याग करायला सुद्धा तयार असतो. आमेन. ज्याने स्वतःचा त्याग करून दिला की का? की मंडळी मला मिळावी. याला म्हणतात पती आणि पत्नीचं नातं. स्वार्थी नातं नाहीये हे त्यागाचं नातं आहे. पत्नीला सुद्धा बऱ्याच गोष्टी सोडाव्या लागतात आणि पतीला सुद्धा बऱ्याच गोष्टी सोडाव्या लागतात. तेव्हा जाऊन हे 2 नाते एकत्र येतात. हालेलुया. तेव्हा जाऊन संसार पुढे जातो. तेव्हा जाऊन 2 जण आनंदामध्ये राहतात. जर तुम्ही म्हणाल
की मी माझी इच्छा सोडणार नाही आणि तुम्ही म्हणाल की मी माझा हट्ट सोडणार नाही. लक्षात घ्या, पती आणि पत्नीचं नातं टिकू शकत नाही. दोघांना एकमेकांसाठी जगावं लागतं. मी माझ्यासाठी नाही जगणार, मी माझ्या पत्नीसाठी जगेल. माझी पत्नी तिच्यासाठी नाही जगणार तर ती माझ्यासाठी जगेल. हालेलुया, हालेलुया. नीट लक्ष द्या. इकडे बघा, माणसं नाही बघितले का? बघा इकडे माझ्याकडे. माझी पत्नी इथं बसलेली आहे. तिला जे आवडतं ते मला अजिबात आवडत नाही. इकडे बघा, तिला जे आवडतं खायला ते मला अजिबात आवडत. तिला पाणीपुरी आवडते, मला बिलकुल नाही आवडत. तिला इडली सांबार डोसा आवडतो, मला बिलकुल नाही आवडत. ती भातामध्ये पण दही टाकून खाते, मला अजिबात पाहायला सुद्धा नाही आवडत. ती जेव्हा जेवण करते ना, ती असं काहीतरी करते ना, ते बघून मी विचार करतो हे कसं काय खात असेल. कारण तिची आवड एकदम भिन्न आहे, माझी आवड पूर्णपणे भिन्न आहे. बघायला गेलं तर तिच्या सवयी माझ्या सवयी पूर्ण टोकाच्या आहेत. तिची आवड निवड आणि माझी आवड निवड पूर्ण टोकाची आहे. तिचा स्वभाव आणि माझा स्वभाव पूर्ण टोकाचा आहे. पण तुम्हाला माहिती आहे, आमचं वैवाहिक जीवन खूप आशीर्वादित आहे. हालेलुया. आमचं वैवाहिक जीवन खूप आशीर्वादित आहे. आमचे एकमेकांशी वाद होत नाही. वाद व्हायचे, सुरुवातीला खूप झाले. लव्ह मॅरेज आहे आमचं. लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज एक असा प्रकार आहे की आपण स्वतःहून स्वतःच्या पायावर धोंडा मारतो आणि आवाज सुद्धा करता येत नाही. कारण कोणी मारला? दुसऱ्याने दगड मारला तर आपण बोलू शकतो, पण हा धोंडा कोणी मारला? आपल्याच हाताने आपण मारला. हालेलुया. सगळ्यात भयंकर जे असतात ना कपल, ते कोणते असतात माहितीये का? लव्ह मॅरेज वाले. कारण अरेंज मॅरेज मध्ये काय असतं ब्रदर, पंच लोकांना तुम्ही सांगू शकता, तुम्ही जुळून दिलं ना हिला समजवा. लव्ह मॅरेज मध्ये कोणाला सांगा? ज्याला सांगायला जातात तो म्हणतो तुझं तूच भोग. सरळ आहे. लव्ह मॅरेज ज्यांनी केलं ना ते कोणाला सांगतील? स्वतःच्या आई बापाला पण नाही सांगू शकत. सांगायला गेले तर म्हणतील आम्हाला विचारून केलं होतं का? ती गेली तिच्या आई वडिलांकडे, म्हटलं की माझा नवरा मला त्रास देत होता. ती म्हणतात बरं झालं भाऊ, आता तुझं तू. कारण कोणाला विचारून केलं? स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पार काय मांडला? अरे बोला, काय मारला? धोंडा. मी खरं सांगतो, हेच लव्ह मॅरेज आहे. ख्रिस्त जर तुम्हाला कळला नाही, ख्रिस्ताचं प्रेम जर तुम्हाला कळलं नाही, मंडळीची इच्छा आणि मंडळीची जबाबदारी जर तुम्हाला कळली नाही ना, मी तुम्हाला सांगतो कधीच तुमचं वैवाहिक जीवन यशस्वी होऊ शकत नाही, आशीर्वादित होऊ शकत नाही. माझी पत्नी आणि मी, आमचे स्वभाव वेगळे आहेत, आमच्या सवयी वेगळ्या आहेत, आमच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. असं असून सुद्धा आम्ही एकमेकांवर एकनिष्ठतेने प्रेम करतो. आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही. आम्ही एकमेकांना समजून घेतो. आम्ही एकमेकांसोबत प्रार्थना करतो. आम्ही एकमेकांसोबत चालतो. आम्ही एकमेकांना सपोर्ट करतो. का माहिती का? कारण मी ओळखून घेतलेलं आहे माझी जबाबदारी वचनाप्रमाणे काय, आणि तिने ओळखून घेतलेली की तिची जबाबदारी वचनाप्रमाणे काय. हालेलुया. ज्या वेळेस पती आणि पत्नी तुम्ही दोघांनी ओळखून घेतलं की तुमची जबाबदारी देवाच्या वचनाप्रमाणे काय, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, जे देवाने जोडले ना ते कोणीच तोडू शकत नाही. हालेलुया. जे परमेश्वराने जोडलंय ना ते कोणीच तोडू शकत नाही. कोणतीच परिस्थिती त्या गोष्टी तोडू शकत नाही. अब्राहमासोबत सारा चालली. तिला विश्वास होता की माझा नवरा ज्या देवावर विश्वास ठेवतोय ना तो जिवंत परमेश्वर आहे. आमेन. मग अब्राहम म्हटला उठ की आपल्याला दुसरीकडे जायचं. सारा लगेच त्याच्या मागे जात होती. आता आपल्याला इथं राहायचं. सारा तिथं राहत होती. अब्राहम जे सांगेल त्यावर त्याचा विश्वास होता. का? कारण तिला माहिती होतं माझा नवरा जो आहे तो देवावर विश्वास ठेवून चालणार आहे. हालेलुया. ब्रदर, पुरुषांसाठी खूप मोठी जबाबदारी. पती जेवढे आहेत ना त्यांच्यासाठी फार मोठी जबाबदारी. एक वचन वाचू आपण. चला, उत्पत्तीचं पुस्तक काढावर. उत्पत्तीचं पुस्तक याचा 2रा अध्याय वचन 7 आणि 8 आपण वाचू. उत्पत्तीचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि वचन 7. माहित चालतं. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला
तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. आता नीट लक्ष द्या. बायबल असं म्हणतं, पहिले कोण बनवला गेला, आदाम का हवा? आदाम. बोला बोला, कोण? आदाम. आदाम. बायबल म्हणतं परमेश्वराने मातीपासून एक मनुष्य घडवला आणि त्याच्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य हा जीवधारी प्राणी झाला. हालेलुया. हालेलुया. आता पुढची घटना लगेच काय घडली ते बघू आपण. पुढचं वचन वाचा. परमेश्वर देवाने पूर्वेस एदेनात एक बाग लाविली आणि तिच्यामध्ये आपण घडवलेल्या मनुष्याला ठेवले. हालेलुया. हालेलुया. आता नीट लक्ष द्या. एदेन बाग अगोदर बनवली गेली का आदाम अगोदर बनवला गेला? आदाम. बोला मोठ्याने. आदाम. परत एकदा विचारतोय, एदेन बाग अगोदर बनवली गेली का आदाम पहिले बनवला गेला? वचनात बोला ना. आदाम. श्रद्धांजली देऊ का तुम्हाला? हा? 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून सगळे मेलेत. देऊ का? आहेत ना जिवंत? हो. मग सांगा ना, पहिले काय बनवलं गेलं, आदाम का एदेन बाग? आदाम. हा? आदाम. काय काय करावं यांना? वचन आता वाचलं तरी एदेन बाग म्हणताय. परत वाचा, 7वं वचन वाचा. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला. त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला. तेव्हा हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. तेव्हा मनुष्य काय झाला? जीवधारी प्राणी झाला. म्हणजे कोणाला बनवलं गेलं? पहिले आदामाला. आणि पुढे काय म्हटलंय? परमेश्वर देवाने पूर्वेस एदेनात एक बाग लाविली आणि तीच आपण घडलेल्या आणि मनुष्याला तिच्यामध्ये आपण घडवलेल्या मनुष्याला काय केलं? ठेवलं. याचा अर्थ पहिले कोण बनवलं गेलं? आदाम. आदाम. त्याच्यानंतर कोण बनवलं गेलं? एदेन बाग. एदेन बाग. हालेलुया. हालेलुया. आजकाल सगळे लोक लागले पहिले एदेन बाग बनवायला. पहिले आदाम घडवला गेला. हालेलुया. एदेन त्याच्यानंतर येते. आमेन. आजकाल प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे पैसा पाहिजे, माझ्याकडे नोकरी पाहिजे, माझ्याकडे घर पाहिजे. आज बघा ना, मुली सुद्धा कोणता किंवा जे आई वडील असते आपल्या मुलींसाठी कोणता नवरा शोधतात की ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे घरदार आहे, ज्याच्याकडे गाडी आहे, ज्याच्याकडे चांगली नोकरी आहे, जो चांगला पगार कमवतो. या सगळ्या गोष्टी पहिले आपल्याला पाहिजेत आणि त्याच्यानंतर आपण दुसरा विचार करतो. पण तुम्हाला माहितीये, एदेन बाग नंतर घडवली गेली. एदेन बागेसाठी आदाम नव्हता, तर आदामासाठी एदेन बाग होती. हालेलुया. हालेलुया. नीट लक्ष द्या. पैशासाठी तुम्ही नाहीयेत, तर तुमच्यासाठी पैसा आहे. हालेलुया. घरासाठी तुम्ही नाहीयेत, तर तुमच्यासाठी घर आहे. संपत्तीसाठी तुम्ही नाहीयेत, तर तुमच्यासाठी संपत्ती. आज सगळं गणित उलट झालेलं आहे. मनुष्य पैशासाठी जगतोय, मनुष्य घर बांधायसाठी जगतोय, मनुष्य गाडी घेण्यासाठी जगतोय, मनुष्य पैसे कमवण्यासाठी जगतोय. आपलं जगणं त्याच्यासाठी नाहीये. लक्षात घ्या, तुम्हाला त्या गोष्टींसाठी निर्माण नाही केलं गेलं. ते देणारा परमेश्वर आहे. बायबल म्हणतं एदेन बागेत परमेश्वराने आदामाला नेऊन ठेवलं. हालेलुया. हालेलुया. ज्याने तुम्हाला घडवलेलं आहे ना, त्याची जबाबदारी आहे की तुम्हाला कुठे ठेवायचं. तुम्ही फक्त देवाच्या हातात स्वतःला तयार करा. आमेन. आमेन. कारण आदाम कुठे घडवला गेला? कोणाच्या हातात घडवला गेला? परमेश्वराच्या. देवाच्या हातात घडवला गेला. हालेलुया. हालेलुया. ज्याला देवाने घडवलेलं असतं ना, त्याला देव बरोबर एदेन बागेत नेऊन ठेवतो. आमेन. आमेन. पण ज्याला देवच घडवत नाही ना, तो स्वतःसाठी एदेन बाग तयार करू शकत नाही. नीट लक्ष द्या. मनोज जो आहे ना, तो पैसा कमवेल म्हणून तो आशीर्वादित नाहीये. पण ज्या वेळेस तो स्वतःला देवाच्या हातात देईल आणि देवाला म्हणेल प्रभू तू मला घडव, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो पुढची जबाबदारी देवाची आहे की त्याला एदेन बागेमध्ये नेऊन ठेवणं. आमेन. आमेन. एदेन बाग एक अशी गोष्ट होती जिथं सगळं होतं, जिथं कसलीच कमतरता नव्हती. एका गोष्टीची कमतरता होती, खाणं पिणं सगळं चांगलं आहे. पण बायबल म्हणतं मनुष्य एकटा असावा हे बरं नाही. तीही सुद्धा कमतरता परमेश्वराने त्याच्यासाठी भरून काढली. ज्याला देव तयार करतो त्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या सुद्धा देव पार पाडतो. हालेलुया. हालेलुया. ज्याला परमेश्वराने निर्माण केलेला आहे, जो देवाच्या हातामध्ये असतो ना, त्याची प्रत्येक जबाबदारी देवाची आहे. मग त्याला खायला काय लागतं, त्याला घर कसं लागतं, त्याला नोकरी कशी पाहिजे, त्याला पैसा किती पाहिजे, त्यानंतर त्याला बायको कशी पाहिजे, या सगळ्या जबाबदाऱ्या कोणाच्या आहेत? मग देवाच्या. देवाच्या. बोला कोणाच्या आहेत? देवाच्या. कारण आदाम कोणाच्या हाताने घडवला गेला? देवाच्या. देवाच्या. हालेलुया. हालेलुया. तरुण मुलांनो आणि मुलींनो नीट लक्ष द्या. जेवढे तरुण मुलं असतील ज्यांचं लग्न बाकी आहे,
स्वतःला देवाच्या हाताने घडवू द्या. हालेलुया. देवाच्या हातामध्ये स्वतःचं तरुणपण सोपवा. परमेश्वराला म्हणा, प्रभू तू मला घडव, तू मला तयार कर. अरे योसेफ काय होता मला सांगा. योसेफाला सख्या भावांनी विकून टाकलं. काय म्हणून विकलं? गुलाम. बोला, काय म्हणून विकलं? गुलाम म्हणून विकलं. तिथून गेल्यानंतर परत त्यांनी दुसरीकडे विकलं, पोटीफराच्या हातामध्ये. परत गुलाम म्हणून राहिला. बायबल म्हणतं तिथून त्याला तुरुंगामध्ये फेकलं गेलं, तिथं कैदी म्हणून राहिला. पण तुम्हाला माहितीये योसेफाची बायको कोण होती? कोणाला माहिती सांगा बरं, योसेफाची बायको कोण होती? मोठ्याने बोला. फारो जो मिस्र देशाचा राजा होता ना, त्याची मुलगी त्याची बायको झाली. हालेलुया. ज्याला सख्या भावाने गुलाम म्हणून विकून टाकलेलं होतं, ज्याला त्या लोकांनी परत त्या ठिकाणी पोटीफराला गुलाम म्हणून विकून टाकलेलं होतं, जो अनेक वर्ष जेलमध्ये राहिला कैदी म्हणून, ज्याने अपमान सहन केला, अशा सगळ्या गोष्टी सहन केल्यानंतर ज्याची काही लायकी नव्हती, ज्याच्याकडे इस्टेट नव्हती, ज्याच्याकडे पैसा अडका नव्हता, ज्याच्याकडे शिक्षण नव्हतं, त्याच्याकडे फक्त परमेश्वर होता. हालेलुया. योसेफाकडे जगातली कोणतीच गोष्ट नव्हती, त्याच्याकडे फक्त जिवंत परमेश्वर होता. हालेलुया. योसेफाला सगळ्यात चांगल्या घरातली बायको भेटली. कुठली? जो फारो, ज्या फारोच्या हाताखाली तो गुलाम होता, त्याच फारोचा तो काय झाला? जावई. बोला, काय झाला? मग जावया समोर फारो काय असला? हालेलुया. तू असशील फारो, मी तुझा काय? जावई. जावया समान मोठा आहे. हालेलुया. अरे विश्वास ठेवा. तरुण मुलांनो, नीट लक्ष द्या. तुम्ही जर देवाच्या हातामध्ये असाल ना, तुमचं भविष्य परमेश्वराच्या हाती आशीर्वादित आहे. आमेन. भले तुम्ही आज काय ठोकर खात असाल, भले आज तुमच्या जीवनामध्ये सगळ्या नकारार्थी गोष्टी असतील, जेव्हा देवाच्या हातात तुम्ही घडवले जातात ना, तर परमेश्वर डायरेक्ट उंच नाही करत, परमेश्वर खालून सुरुवात करतो. नीट लक्ष द्या. मातीपासून मनुष्य घडवताना पहिले त्या मातीला तुडवावं लागतं. साधं मडकं बनवा. कुंभाराकडे जाऊन बघा, कुंभार मातीमध्ये नुसतं पाणी टाकून चिखल नाही करत. पाणी टाकल्यानंतर, चिखल केल्यानंतर कुंभार जो आहे ना, कितीतरी वेळ त्या मातीला कशाने तुडवतो? अरे बोला, कशाने तुडवतो? पायाने तुडवतो. देवाला पण जर एखाद्याला घडवायचं असेल ना, तर परमेश्वर कसा तुडवतो? ज्यांना तुडवलंच नाही ना, ते घडलेच नाहीत अजून. लक्षात घ्या. ज्यांना आयतं भेटलेलं आहे ना, ते अजून घडलेलेच नाहीये. ज्या दिवशी परमेश्वर तुम्हाला तुडवेल, समजून घ्यायचं तुम्हाला परमेश्वर घडवेल. हालेलुया. पण ज्यांना तुडवलंच नाही, त्यांना देवाने घडवलंच नाही. हा, जे लोक म्हणतात किंवा जे पोरं म्हणतात आम्ही जन्मापासून ख्रिस्ती आहोत, बेटा तू याच्यासाठी अभिमान करतोय कारण अजून तुला तुडवलं गेलं. तुझे आई वडील याच्यासाठी आशीर्वादित झाले, ख्रिस्तामध्ये आल्यानंतर त्यांना काय केलं गेलं होतं? बोला बोला, काय केलं गेलं होतं? तुडवलं गेलं होतं. ते तुझ्या वाट्याला आलं नाही म्हणून तू सुधारला नाही. ज्या दिवशी देव तुला तुडवेल, त्या दिवशी तू पण घडवला जाशील. आमेन. कारण कोणतंही नवीन पात्र तोपर्यंत घडवलं जात नाही जोपर्यंत कुंभाराच्या पायाखाली ते तुडवलं जात नाही. हालेलुया. आदामाला मनुष्य बनवण्या अगोदर, मातीचं घडवण्या अगोदर निश्चितपणे त्या मातीला मऊ केलं गेलं असावं. आणि मऊ करण्यासाठी एकच पर्याय आहे की तिला तुडवलं जातं. हालेलुया. हालेलुया. आदामा पहिले देवाच्या हातात ये. आमेन. तर पुढे जाऊन तुला एदेन भेटेल. हालेलुया. तर मग ती देवाची जबाबदारी की तुला एदेन मध्ये ठेवावं, तर मग देवाची जबाबदारी की तुला हवा भेटेल, तर मग ती देवाची जबाबदारी तुझा संसार आशीर्वादित होईल. तर मग परमेश्वर म्हणतो की तुम्ही आशीर्वादित व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि सर्व पृथ्वी सत्तेखाली आणा. हे अभिवचन, हा आशीर्वाद आदाम आणि हवेला परमेश्वराने यासाठी दिला कारण आदाम देवाच्या हातामध्ये घडवला गेला. आमेन. हालेलुया. तुडवू द्या देवाला, घडवू द्या देवाला. त्रास होईल पण मी तुम्हाला सांगतो त्याच्यातून जे घडेल ना तेच उत्तम असेल. आमेन. हालेलुया. मला नेहमी असं वाटतं, ज्यांच्या जीवनामध्ये परीक्षा येत नाही, देवाने सुद्धा तुमच्याकडे दुर्लक्ष करून टाकलेलं आहे. सैतान पण म्हणतो काहीच कामाचा नाही हा. सैतान पण त्याचीच परीक्षा पाहतो जो देवाला आवडणारा असतो. इयोब देवाला काय करणारा होता? अरे बोला, इयोब कोणाला आवडायचा? इयोब देवाला. बोला, कोणाला आवडायचा? बायबल कुठं नाही सांगत.
सैतानाने जगात कोणाचीच परीक्षा पाहण्याची इच्छा नाही मनात धरली. त्याच्या मनामध्ये एका व्यक्तीची परीक्षा पाहण्याची इच्छा होती. कोणाची? इयोबाची. कारण आहे त्याच्या माग. कारण इयोबावर कोण प्रेम करायचा? देव. इयोबाबद्दल कोण प्रसन्न होता? देव. आणि म्हणून सैतान म्हणायचा की मी याचीच परीक्षा पाहिजे. ज्या लोकांची परीक्षा होत नाही, तुम्ही खरंच पश्चाताप करा आणि रडा, भय बाळगा, कारण तुम्हाला सोडून दिले डायरेक्ट. हा, सैतान सुद्धा दुर्लक्ष करतो. हा काहीच कामाचा नाही, हा असा बी मरणारच आहे. हा, सैतानाला उद्धार पावलेल्या लोकांचं टार्गेट आहे, लक्षात घ्या. जे ऑलरेडी नरकात जाणार आहे त्यांच्या मागे तो टाइमपास करत फिरत नाही. तुम्ही तुमच्या पैशात सुखी असाल, तुमच्या घरदारात सुखी असाल, मी, माझा परिवार, माझा पैसा, माझी नोकरी, माझं घर, माझा बंगला, माझी गाडी, माझं सोनं, माझं चांदी, याच्यामध्ये तुमचं आयुष्य चाललेलं असेल ना, देवाच्या लोकांनो कान उघडून ऐका, तुम्ही सगळ्या डेंजर झोन मध्ये आहात. कारण तुमची परीक्षा पाहणं देवाने आणि सैतानाने पण सोडून दिलेलं आहे. परीक्षा त्याचीच पाहिली जाते जो देवाला आवडता असतो, त्यालाच तुडवलं जातं जो देव त्याला घडवू इच्छितो. हालेलुया. हालेलुया. पतींनो, आदाम घडवला गेला, आदाम तुडवला गेला, आदाम परमेश्वराच्या हातामध्ये होता. आणि म्हणून ही देवाची अपेक्षा होती, की ही देवाची जबाबदारी होती, की मी आदामासाठी पूर्व दिशेस एदेन बाग लावेन. आमेन. आमेन. आणि म्हणून देव म्हणतो की मनुष्य एकटा असावा हे बरं. नाही. काळजी होती देवाला आदामाची. का? मी घडवलेलं याला, मी तयार केलेलं याला. बेस्ट उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, योसेफ. हा, ज्याचं काहीच फॅमिली बॅकग्राऊंड नाही, बाप कोण, माय कोण, भाऊ कुठं, काही घरदार माहिती नाही त्याचं. त्या फारोला, तरी फारोने स्वतःच्या मुलीला त्याला देऊन टाकलं, तू माझा जावाई. कसं काय? अरे याचं खानदान तुला माहिती नाही, याचं घरदार तुला माहिती नाही, याला किती भाऊ आहे, त्याच्या बापाचं नाव काय तुला माहिती नाही. फारो, तू तुझी मुलगी कसं काय देतोय? कारण फारोला माहिती होतं जो जगाचा बाप आहे ना, तो याचा बाप आहे. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून फारोने विश्वास ठेवला की ज्याच्या ठाई देवाचा आत्मा बसतो, याच्यापेक्षा उत्तम जावाई मला भेटणार नाही. म्हणून फारोने स्वतःच्या कन्येला योसेफाला देऊन टाकलं, तू आजपासून माझा जावाई. हालेलुया. 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 फारोची मुलगी घेऊन पळाला नव्हता योसेफ, फारोने दिली होती त्याला. हा, असे पण तरुण मुलं पाहिले, नोकरीवाली बायको घेऊन पळतात. एखादी पोरगी नर्स म्हणून लागली, पैसा कमवायला लागली का यांचा टार्गेट असतो या रिकाम्यांचा. काय? हिला घेऊन जर पळालो तर आयुष्यभर बसून खाईल. नाही तुला भांडे घासावे लागले तर बोल, आयुष्यभर. हा, मस्तक तर मस्तकच राहा, स्वतःची चव घालू नका. पुरुषांनो लक्षात घ्या, 2 रुपये का असेना पण तुम्ही कमवा, तर तुमची इज्जत राहील. आई तर खायचा विचार करू नका. मी बऱ्याच ठिकाणी असे पोरं पाहिलेले आहेत की नोकरीवाल्या बायका केल्या, पळून गेले होते तिला घेऊन, ती बावळट पण पळती त्याच्या मागे. याला 1 रुपया कमवायची अक्कल नाही, ती त्याच्या मागे जाती. खरंय की खोटंय? आता कोणीच नाही बोलणार, कारण खरं आम्हाला ऐकायला आवडत नाही. पण हेच खरं आहे. हालेलुया. 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 नीट लक्ष द्या. ज्या दिवशी तुमचा भरोसा परमेश्वर असतो, ज्या दिवशी देव तुम्हाला घडवतो, ज्या दिवशी परमेश्वर तुमची तयारी करतो ना, ही देवाची जबाबदारी आहे की तुमच्यासाठी हवा शोधावी. योसेफासाठी परमेश्वराची जबाबदारी होती याला उत्तम पत्नी मिळावी, म्हणून देवाने त्याला फारोची कन्याला त्या ठिकाणी बायको करून देऊन दिली. का? कारण परमेश्वर त्याच्यासोबत होता. आमेन. आमेन. देवाला स्वतःला घडवू द्या. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, तुमचं संपूर्ण आयुष्य देव आशीर्वादित करेल. आमेन. आमेन. तुमचा पैसा, तुमची नोकरी, तुमचं घरदार, तुमची प्रतिष्ठा बिलकुल या गोष्टी संसाराला आशीर्वादित करत नाही, बिलकुल नाही. पण ज्या वेळेस तुम्ही देवाच्या हाताने घडवलेले असतात, मी विश्वासाने सांगतो तुमचा संसार आशीर्वादित झाल्याशिवाय राहत नाही. आमेन. आमेन. लग्नानंतर ह्या गोष्टी करणं फार कठीण आहे, माझ्या अनुभवावरून सांगतो. हा, होऊ शकतं पण फार कठीण आहे. लग्नाच्या अगोदर जर केलं ना, देवाच्या हातात स्वतःला सोपवलं, फार बेटर आहे. कारण लग्नानंतर फार त्रास होतो. इतके भांड्याला भांडे लागतात, सगळे भांडे चेपले जातात. हा, तुम्हाला मी सांगतो, सगळी गल्ली जागी होते आपल्या भांडणाने. अशी परिस्थिती असते. का माहितीये का? कारण योग्य वेळी देवाच्या हाती आपण स्वतःला सोपवलं नाही.
मग जेव्हा नवरा बायकोंमध्ये भांडणं होतात, मग देव आठवतो, मग पास्टर आठवतात, मग प्रार्थना आठवते, मग उपवास आठवतात. हेच जर लग्नाच्या अगोदर केलं असतं ना, तर हे घडलं नसतं. नसतं. म्हणून आदामाची फार मोठी जबाबदारी आहे की तुम्ही देवाचं वचन, देवाचं भय बाळगून राहा. स्वतःला देवाच्या हातात द्या, देवाला घडवू द्या. मी तुम्हाला सांगतो, जी हवा परमेश्वराने तुम्हाला दिलेली ना, तिचा स्वभाव कदाचित वेगळा असेल, तिचा विश्वास कदाचित देवावर नसेल, कदाचित ती देवापासून दूर असेल, कदाचित ती दुसऱ्या सवयींमध्ये राहणारी असेल, दुसऱ्या स्वभावाच्या लोकांमध्ये राहणारी असेल. पण मी विश्वासाने सांगतो, जर तुझा विश्वास परमेश्वरावर ठाम आहे ना, तर तुझ्याद्वारे परमेश्वर तिला आशीर्वादित करेल. आमेन. आमेन. देवाला भीती नव्हती की फारो एक विधर्मी व्यक्ती आहे आणि मी माझ्या योसेफाला का ती बायको करून देऊ. परमेश्वराला विश्वास होता की तिचा परिणाम याच्यावर होणार नाही, कारण तो विश्वासात स्थिर आहे. आमेन. आमेन. पण याचा परिणाम तिच्यावर 100% होईल. हालेलुया. हालेलुया. कारण योसेफासोबत कोण होता? देव. देव. आमेन. 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 तुमच्या घरी येणारी हवा किंवा तुमच्या घरी येणारी तुमची पत्नी, लक्षात घ्या, ही तुमच्याद्वारे आशीर्वादित झाली पाहिजे. आमेन. आमेन. हालेलुया. 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 अब्राहमामुळे सारा आशीर्वादित झाली. आमेन. आमेन. एकाच व्यक्तीशी परमेश्वर बोलला, अब्राहमाशी, सारेशी नाही बोलला. तो अब्राहमाला म्हटला, उठ, तुझं घरदार सोड, तुझे नातेवाईक सोड, आणि मी सांगतो त्या देशामध्ये जा, तुझ्याद्वारे मी मोठं राष्ट्र निर्माण करणार. हे वचन सारेसाठी नव्हतं, हे अभिवचन फक्त अब्राहमासाठी होतं. बोलणारा परमेश्वर आहे आणि ऐकणारा अब्राहम आहे. पण या सर्व बाबतीमध्ये हवा जी आहे ना, ती सुद्धा आशीर्वादित झाली. आमेन. ती त्याच्या सोबत चालली, ती त्याच्यावर विश्वास ठेवून चालली. आणि बायबल म्हणतं, जरी दुसरी बायको स्वतः हवेने करून सारेने करून दिली अब्राहमासाठी, हगार नावाची, तरी देव म्हणतो, सारे, ही जी बायको तू करून दिली ना, आणि हा जो मुलगा इश्माएल आहे ना, तिच्याद्वारे झालेला, हा वतन भोगणार नाही. याच्याद्वारे मी माझं अभिवचन पूर्ण करणार नाही, तुझ्याच द्वारे. हालेलुया. हालेलुया. तुझ्याच द्वारे. कारण विश्वास तू ठेवून चालली. अब्राहम तुझा पती आहे, तू त्याची पत्नी आहे, आणि म्हणून जो आशीर्वाद तुला आहे ना, तोच तिला पण भेटेल. आमेन. 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 एक शेवटचं वचन वाचू. पहिले पेत्र काढा, 3रा अध्याय, वचन 7. पहिले पेत्र याचा 3रा अध्याय, वचन 7. पतींनो तसेच तुम्हीही आपल्या स्त्रियांबरोबर त्या अधिक नाजूक व्यक्ती आहेत, त्या अधिक नाजूक, मराठीत एका भाषांतरात म्हटले, त्या अधिक नाजूक पात्र आहेत. काय आहेत? अधिक नाजूक पात्र आहेत. हा, म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा. तुम्हाला माहिती का, काचेचे ग्लास किंवा काचेचे भांडे बघितलेत तुम्ही? हा. हा, स्वस्त भेटतात का महाग भेटतात? जितकं सुंदर काचेचं भांड तुम्ही घ्याल, ते स्वस्त असतं का महाग असतं? महाग. बोला, काय असतं? महाग. बरं, महाग असतं. बरोबर आहे ना? पत्र्याचं घ्या, पत्र्याचं स्वस्त असतं का महाग असतं? स्वस्त. हा, कसं? स्वस्त. पत्र्याचं भांड खाली फेकलं, फुटेल का? नाही. तुटेल का? काही होईल का? नुकसान होईल का? तरी सुद्धा ते कसं आहे? स्वस्त. बोला, कसं आहे? स्वस्त. पण काचेचं भांड हे महाग असतं. कसं असतं? पण जर चुकून जोराने धक्का जरी लागला तरी काय होतं? फुटतं. काय होतं? फुटतं. फुटतं. ते खूप सुंदर असतं, त्याची किंमत जास्त असते, पण तुम्हाला माहिती, तेवढंच त्याला जपावं सुद्धा लागतं. आमेन. आमेन. थोडासा चुकीचा धक्का सुद्धा त्याला तोडू शकतो. बायबल म्हणतो, तुझी पत्नी ही नाजूक पात्र आहे. बोला, कशी पात्र आहे? नाजूक. हा, कुत्र्यासारखी ओरडू नका बायकांवर. कशी पात्र आहे म्हटलेलं आहे? नाजूक. नाजूक पात्र. तुमचं चुकीचं बोलणं सुद्धा तिचं मन तोडतं. टचकन पाणी येतं बघा तुम्ही बहिणींच्या डोळ्यामध्ये, लगेच रडतात, लगेच दुखावलं जातं. आणि कितीदा तुम्ही तसे वागता, थोडा पण विचार करत नाही. मीठ कमी झालं, अरे भाजी बनवली का? अक्कल नाही का तुला? एवढं कमी मीठ टाकलं का? एवढी तिखट केली का? चहामध्ये एवढी साखर टाकली का? तू नाही केलं ना, गप पी आणि गप खा. मी काय सांगतो लक्षात घ्या. नाजूक पात्र याचा अर्थ काय? सांभाळून वागा, सांभाळून बोला, सांभाळून कृती करा. तिचं मन लगेच तुटतं, ती लगेच दुखवली जाते.
ती सुंदर आहे, ती आशीर्वादित आहे, ती बहुमूल्य आहे, देवाने तुम्हाला दिलेलं वरदान आहे. लक्षात घ्या, तिला फार जपून सांभाळा. बायबल म्हणतं ती अधिक नाजूक. परत एकदा तेच वचन वाचा पास्टर. पतींनो पतींनो तसेच तुम्हीही तसेच तुम्हीही आपल्या स्त्रियांबरोबर आपल्या स्त्रियांबरोबर त्या अधिक नाजूक व्यक्ती ज्या आहेत. अधिक नाजूक व्यक्ती आहे म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा. म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा. हा पुढे, तुम्ही उभयतः तुम्ही उभयता. हे वचन फार सुंदर आहे. तुम्ही उभयता म्हणजे तुम्ही दोघ जण जीवनरूपी कृपादानाचे सामायिक वतनदार जीवन आहात. रूपी कृपादानाचे सामायिक वतनदार आहात. म्हणून तुम्ही त्यांना मान द्या. म्हणून तुम्ही तुमच्या पत्नीला मान द्या. म्हणजे तुमच्या प्रार्थनात व्यत्यय येणार नाही. म्हणजे तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये, तुमच्या प्रार्थनेमध्ये व्यत्यय येणार नाही. जर तुमचं रिलेशन तुमच्या पत्नी सोबत चांगलं नसेल तर तुमची प्रार्थनेमध्ये व्यत्यय येईल. देवाकडे ती प्रार्थना पोहोचू शकत नाही. किती सुंदर वचन आहे बघा. ज्या पती पत्नींचे संबंध एकमेकांसोबत चांगले नाहीये, तुमच्या प्रार्थना देवापर्यंत जात नाही. कारण बायबल म्हणतं की तुम्ही त्यांच्यासोबत सुज्ञतेने सहवास ठेवा, म्हणजे तुमच्या प्रार्थनेमध्ये व्यत्यय येणार नाही. ज्या घरामध्ये तुम्ही राहतात, अरे तुम्ही भले सेवा करत असाल, तुम्ही भले मोठमोठ्या गोष्टी बोलत असाल, भले तुमच्याद्वारे रोग बरे होत असतील, भले तुमच्याद्वारे चिन्ह चमत्कार होत असतील, भले तुम्ही पोपटासारखे त्या ठिकाणी बोलत असाल, भले देवदूतांच्या भाषेमध्ये संदेश देत असाल, पण जर तुमचं नातं तुमच्या पत्नी सोबत व्यवस्थित नाहीये, बायबल म्हणतं तुमच्या प्रार्थनेमध्ये व्यत्यय येईल. तुमची प्रार्थना देवापर्यंत पोहोचू शकत नाही. पहिले हे नातं नीट करा. सगळ्यात अगोदर हे नातं नीट करा. बेनीहीन, किती जणांना नाव माहितीये बेनीहीन? ऐकले कधी कधी व्हिडिओ पाहिले बेनीहीनचे? अद्भुत चिन्ह चमत्कार पूर्ण जगभरात परमेश्वराने त्यांना उपयोगी केलं, आज पण करतोय. बेनीहीनची साक्ष आहे की बेनीहीन म्हणतात काही वर्षांपूर्वी ते आजारी पडले, त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते आयसीयू मध्ये होते. आणि ते म्हणतात की माझा श्वास निघाला आणि मी मेलो. आणि त्यांचा आत्मा देवदूत घ्यायला आला आणि देवदूत त्यांचा आत्मा घेऊन जात होता. आणि त्यांना वाटत होतं की मी तर स्वर्गातच जाईल. का? कारण माझ्याद्वारे अद्भुत चमत्कार झालेले आहेत. मी नुसता कोट असा लोकांवर फेकायचो तरी लोक पडायचे. अद्भुत चमत्कार झाले, लंगडे चालायला लागले, आंधळे बघायला लागले, कॅन्सर बरे झाले आणि एड्स वाले बरे झाले. असे अनेक चमत्कार त्यांच्याद्वारे झालेले होते. म्हणून बेनीहीन जेव्हा म्हणतात की माझा आत्मा जेव्हा निघाला ना, मला माहिती होतं की मी कुठे जाणार आहे, मी स्वर्गात जाईल. आणि त्यांनी म्हटलं की ज्यावेळेस तो दूत मला वर घेऊन गेला मध्य आकाशामध्ये, तिथं मी पाहिलं की येशू ख्रिस्त हा बसलेला आहे सिंहासनावर आणि 2 रांगा आहेत. त्या 2 रांगेमध्ये मेलेल्या लोकांचे आत्मे उभे आहेत. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी पाहतो, ज्या व्यक्तीकडे येशू प्रेमाने पाहतो त्याला स्वर्गदूत येतात आणि स्वर्गामध्ये घेऊन जातात. पण ज्या व्यक्तीकडे, ज्या आत्म्याकडे प्रभू येशू ख्रिस्ताने रागाने पाहिलं, देवदूत त्याला ओढत ओढत नरकामध्ये टाकतात. असं ते पाहत होते आणि त्या रांगेमध्ये ते पण उभे होते. त्यांना विश्वास होता की येशू ख्रिस्त माझ्याबद्दल प्रसन्न आहे, की मी त्याची खूप सेवा केलेली आहे, मी तर स्वर्गातच जाईल. ते म्हणतात की माझा नंबर आला, मी खुश होतो कारण मला स्वर्गामध्ये जायचं आहे. पण ते म्हणतात ज्या वेळेस माझा नंबर आला आणि येशू ख्रिस्ताने माझ्याकडे रागाने पाहिलं, कसं पाहिलं? रागाने. तर ते म्हणतात मी पार गळून गेलो, कारण मला कळलं आता मी कुठे जाणार आहे. कारण येशू ज्याच्याकडे रागाने पाहतो तो कुठे चाललाय? नरकामध्ये. ते म्हणतात मी पार घाबरलो की हे कसं काय शक्य आहे की येशू माझ्याकडे रागाने का पाहतोय. तेवढ्यात एक वाणी आली आणि त्या आवाजाने म्हटलं याला अजून एक संधी दे. नीट लक्ष द्या. एक आवाज ऐकायला आला आणि त्या आवाजाने सांगितलं थांब, याला अजून एक संधी दे. आणि त्यावेळेस बेनीहीन रडायला लागले आणि म्हटले की मी काय पाप केलेलं आहे की अशी कोणती गोष्ट केली. त्यावेळेस त्या वाणीने सांगितलं तू जा आणि तुझ्या पत्नी सोबत तुझे बिघडलेले संबंध पहिल्यांदा ठीक कर. त्यावेळेस बेनीहीन आणि त्यांची पत्नी यांच्यामध्ये डिवॉर्स होणार होता, ज्याला काय म्हणतो आपण मराठीत फारकती. काय म्हणतो आपण त्याला? त्यांच्या पत्नीमध्ये त्यांच्यामध्ये त्या दिवसांमध्ये वाद चाललेले होते, त्यांची फारकती होणार होती, ते वेगळे होणार होते. आणि त्या एकाच कारणामुळे प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्याकडे रागाने पाहिलं होतं. ते म्हणतात त्या क्षणाला परत माझे डोळे उघडले आणि मी आयसीयू मध्ये होतो. आणि ते म्हणतात तिथून पुढे मी माझे संबंध माझ्या पत्नी सोबत व्यवस्थित केले आणि माझी सेवा देवाला आवडेल अशी तिथून मी सुरू केली. आमेन. आमेन. एक चुकीचे संबंध सुद्धा तुमच्या प्रार्थनेमध्ये व्यत्यय आणू शकतात, तुमचं नातं देवासोबत तोडू शकतात. लक्षात घ्या.
किती सुंदर वचन आहे हे पहिलं पेत्राचं. परत एकदा वाचा पास्टर तेच वचन आणि मग आपण संपू. पतींनो तसेच तुम्हीही आपापल्या स्त्रियांबरोबर पतींनो तसेच तुम्हीही आपापल्या स्त्रियांबरोबर त्या अधिक नाजूक व्यक्ती आहेत त्या म्हणून अधिक नाजूक व्यक्ती आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास करा. सुज्ञतेने सहवास ठेवा. तुम्ही उभयता तुम्ही उभयता जीवनदायी जीवनरूपी कृपादानाचे सामायिक वतनदार आहात. सामायिक वतनदार आहात. म्हणून तुम्ही त्यांना मान द्या. म्हणून तुम्ही त्यांना मान द्या. म्हणजे तुमच्या प्रार्थनात व्यत्यय येणार म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येणार नाही. नाही. हालेलुया. हालेलुया. घरी जर बायकोशी भांडत असाल, बायकोला मारत असाल, तिला शिव्या घालत असाल, तुमचे संबंध चांगले नसतील, विसरून जा की तुमची प्रार्थना देव ऐकतोय असं. बिलकुल नाही. तुमची प्रार्थना देवापर्यंत पोहोचूच शकत नाही. आणि हेच तुम्हाला पण लागू होतं बहिणींनी. सगळे पाप काही हेच नाही करत. आपण पण सोप्या नाही येत, नाही का? समोरचा एक बोलला तर आपण 4 बोलतो. बहिणीसाठी सगळ्यात मोठी कसरत काय माहिती का? तुम्हाला मी एकच सांगतो, तुम्हाला जर खरंच स्वर्गात जायचं नाही, याच्यावर नियंत्रण ठेवा. कशावर? जीभ जी आहे ना देवाने दिलेली. बहिणींसाठी माझी एक म्हणजे काय म्हणतात त्याला सल्ला आहे चांगला, ह्या जिभेवर नियंत्रण ठेवा. सगळ्यात जास्त पाप बहिणीचं जर काही होत असेल ना, इथून होतं. नको त्या गोष्टी बडबड करतात, नको त्याच्याबद्दल बोलत राहतात. काहीच संबंध नाही तिचा ना आपला, त्या घराचा ना आपला, पण सगळ्या गावाची आपल्याला पडलेली असते. कुठं काय चाललं, कोणाच्या घरात काय चाललं त्याचं तिच्याशी पटत नाही. ते दोघं भांडताय. अरे आपल्या घरात उंदर फारगती मागताय, आणि तुम्ही जगाचं कशाला टेन्शन घेताय? व्यर्थ गोष्टी बोलू नका. आपल्या तोंडावर त्या ठिकाणी तुम्ही, मी सांगतो, कुलूप लावा. नको त्या गोष्टी बोलू नका. शांत राहा. मी तुम्हाला सांगतो, बरीचशी पाप बोलल्यानेच होतात. हवा फक्त बोलली आणि पापात पडली. कोणाशी बोलली? सापाशी. हवा कोणाशी बोलली? सापाशी. बोला बोला, कोणाशी बोलली? यांच्याकडून ऐकू द्या. बोला, कोणाशी बोलली? सापाशी. हा? सापाशी. सापाशी. बोला बोला. साप बोलायसारखा असतो का? त्याचं थोबाड किती घाण असतं सापाचं. तरी सुद्धा हवा कोणाशी बोलली? सापाशी. अरे एखाद्या माणसाचं रूप घेऊन आला असता तर ठीक आहे, तो कोणाचं रूप घेऊन आला? सापाचं. साप पाहिल्याबरोबर किळस येते, त्याला बघावं असं नाही वाटत ही कोणाशी गप्पा मारते. सापाशी. हवा कोणाशी गप्पा मारते? सापाशी. म्हणजे आम्हाला बोलायला कोणीच नाही भेटलं तर साप पण चालतो, फक्त बोलणारा पाहिजे. ही आपली परिस्थिती आहे, म्हणून पापात पडली. हालेलुया. हालेलुया. समजते का मी काय सांगतोय ते? हो. अरे बोला. हो. हा. घरी साडी विकणारा येतो तरी आपण त्याला सगळं विचारत राहतो. कुठून आला, तुझं गाव कोणतं, घरात कोण कोण राहतं, तुझी बायको काय करते, तुला किती मुलं आहे, काय गरज आहे? काय गरज काय मला सांगा. घ्यायचं तर घ्या, नाही तर नका घेऊ, सोडून द्या. व्यर्थ गोष्टी बडबड करू नका, कारण हवेने पाप फक्त बोलण्यापायी केलं. ज्याच्याशी नको बोलायला त्याच्याशी बोलत होती म्हणून पापात पडली. समजलं का? बस तुमच्यावरून आता परत बाजूला आहे. तुम्ही म्हणाल संदेश याच्यासाठी, असं नाहीये. चाका दोघं आहेत, एक पण पंक्चर व्हायला नको. दोघांनी व्यवस्थित चालणं गरजेचं आहे. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो नीट लक्ष द्या. ज्यावेळेस तुमची नातं देवासोबत चांगलं असतं, तुमच्या प्रार्थनेमध्ये व्यत्यय येणार नाही. तुमच्या आत्मिक जीवनात व्यत्यय येणार नाही. तुमची प्रार्थना सरळ देवापर्यंत पोहोचते. देव तुमच्या सोबत राहतो. परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकतो. म्हणून जे पती पत्नी आहेत, जर तुमचे संबंध व्यवस्थित नसतील, संबंध सुधरवा. तुम्ही किती सेवा केली हा हिशोब नंतर. तुम्ही घरात काय वागतात पहिले तो हिशोब घेतला जाईल. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. बाहेरच्या जगाला पार ज्ञान शिकवतात. ते म्हणतात ना, दिव्याखालीच काय असतो? अंधार. बोला, दिव्याखाली काय असतो? अंधार. तो सगळ्या घराला उजेड देतो, त्याच्याच खाली अंधार असतो. अशी परिस्थिती आपली व्हायला नको. जगाला ज्ञान वाटत फिरू नका. पहिले स्वतः ते शिका. आमेन. आमेन. पहिले स्वतःचे संबंध व्यवस्थित करा. स्वतःचा परिवार व्यवस्थित करा. आपलं नातं स्वतःशी एकमेकांशी व्यवस्थित करा. मी सांगतो, जर पती पत्नीचं नातं एकमेकांसोबत व्यवस्थित असेल ना, तर तुमचं नातं देवासोबत सुद्धा व्यवस्थित राहील. आमेन. आमेन. कारण ख्रिस्त आणि मंडळीचं जसं नातं आहे, तसंच पती आणि पत्नीचं नातं असावं, अशी देवाची इच्छा आहे. आमेन. आमेन.
जर हे नातं तुम्ही जपू शकत नाही तर ते नातं सुद्धा जपलं जाणार नाही. म्हणून प्रियांनो, वचनावर विश्वास ठेवून जगा. मी तुम्हाला सांगतो, वैवाहिक जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, हालेलुया. 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 तर जे पहिलं वचन आपण वाचलं होतं की पतींनो, जशी ख्रिस्ताने आपल्या मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही आपापल्या पत्नीवर काय करा, प्रीती करा. सगळ्या गोष्टी ख्रिस्ताने जशा होत्या तशा स्वीकारल्या आणि स्वतःचा प्राण मंडळीसाठी दिला. तीच तयारी ठेवा. आमेन. आमेन. जशी असेल अमिता तसं स्वीकारायचं. अटी शर्ती नाही करायच्या. प्रेम कर ती आपोआप बदलेल. आमेन. आमेन. हा, ख्रिस्ताचं प्रेम तिला दे. तू दाखव की मी किती चांगला आहे. तू चांगली असावी अशी अपेक्षा नाही करायची. आपलं चांगुलपण दाखवायचं. परमेश्वर तिला बदलेल. आमेन. आमेन. हा, तिच्याकडे प्रकाश नसेल पण जर तुझ्याकडे देवाचा प्रकाश आहे तर तो प्रकाश तिच्यावर पडणं गरजेचं आहे. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि 100% परमेश्वर कार्य करेल. आपण विश्वास ठेवू. आमेन. आमेन. यावेळेस आपण सर्वजण डोळे झाकू आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. थँक्यू जीसस. धन्यवाद पिता. माझ्या देवा, आज तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आमच्याशी बोललायस. खरंच परमेश्वरा, आम्ही आमचे नाते व्यवस्थित करावे प्रभू, की जेणेकरून प्रभू आमच्या प्रार्थनेमध्ये अडचणी येणार नाही, अडखळण येणार नाही. आज अनेक परिवार तुटलेल्या अवस्थेमध्ये आहेत. अनेक नातेसंबंध बिघडलेले आहेत प्रभू. याचं कारण एकच आहे परमेश्वर, की आम्ही तुझ्या हाताने घडवले जात नाही. तुझ्या हातामध्ये स्वतःला समर्पित करत नाही. आदामाला पण तू तुझ्या हाताने घडवलं आणि हवेला सुद्धा तू तुझ्याच हाताने घडवलं. आणि म्हणून प्रभू ते दोघं सोबत होते. त्यांना तू आशीर्वादित केलं. त्यांना एदेन बागेमध्ये ठेवलं. जर आम्हाला सुद्धा एदेन बागेत राहायचं असेल, आशीर्वादित व्हायचं असेल, तर आम्ही स्वतःला तुझ्या हातात द्यावं, की जेणेकरून तू आम्हाला घडवावं. असं होऊ दे परमेश्वर. Yes, Lord. Hallelujah. एक छोटस गीत गाऊ आणि आपण प्रार्थना करू. धन्यवाद. सर्वजण आपले डोळे बंद करू. काही क्षण आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. तू है प्रभु
अपने बेटे को कुर्बान किया। प्यारे पिता, तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। हम गाए हो सारा, तू राजाओं का हे राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। हम गाए हो सारा, तू राजाओं का हे राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। तू है प्रभु हमारा खुदा। तू है प्रभु हमारा खुदा। धन्यवाद प्रभूजी. माझ्या देवा, मी प्रार्थना करतो, जितक्यांचा विवाह झालेला आहे त्या प्रत्येकाने आपलं वैवाहिक जीवन तुझ्या हाती सोपवावं, तुला स्वतःला घडवू द्यावं. आणि प्रभू, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी प्रत्येकाने आपापल्या पत्नीवर प्रीती करावी असं होते. विशेष प्रार्थना करतो मनोजसाठी. माझ्या देवा, उद्या परमेश्वर अमिताशी तो जोडला जाणार आहे. तीच प्रीती जी ख्रिस्ताने मंडळीवर केली त्याने आपल्या पत्नीवर करावं असं होते. स्वतःचं जीवन त्याने तुझ्या हाती सोपवावं, तुला त्याने स्वतःला घडवू द्यावं प्रभू, की जेणेकरून दे बापा, जसं योसेफाला तू आशीर्वादित केलं, आदामाला आशीर्वादित केलं, अब्राहमाला आशीर्वादित केलं, या प्रत्येकासोबत प्रभू त्यांची पत्नी देखील होती. आणि म्हणून दे बापा, हा परिवार आशीर्वादित होईल, उभयता आशीर्वादित होती, त्यांच्याद्वारे अनेक लोक आशीर्वादित होते असं होऊ दे परमेश्वर. माझ्या देवा, जे वचन आज इथपर्यंत आले, आमच्यापर्यंत आले, केवळ ऐकणारे नाही, वचनावर विश्वास ठेवून चालणारे कर. 30 पट, 60 पट आणि 100 पट फळ देणारे कर. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आणि तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र, गोड आणि पराक्रमी नावाने मागितली म्हणून तो ऐक. आमेन. आमेन.